तर मित्रांनो, युवनटेक चॅनलवर तुमचं स्वागत आहे। रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे। रेशन धान्याऐवजी आता पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे किती मिळणार आहे, प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळणार आहे, त्यासाठी नक्की काय करायचं आहे, कोणता फॉर्म भरून द्यायचा, कुठे द्यायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 20 जून 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। या GR मध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला इथे सांगतो। राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी 150 इतका रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता ही वाढ किती झालेली आहे आणि ही वाढ का करण्यात आलेली आहे ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे। किती वाढ झालेली आहे, का करण्यात आली आहे ते इथे बघूया। केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मार्फत योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे आणि त्यानुसार ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे। तर आता किती रक्कम आहे? राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रतिमाहा प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी, हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। प्रति लाभार्थी 170 रुपये। असे तुमच्या घरात किती व्यक्ती आहे ते पहा आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा। तर अशा प्रकारे ही जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे। तर तुम्ही म्हणाल, आम्हाला हे पैसे भेटत नाहीत आणि हा GR केव्हाचा आहे आणि त्यासाठी आम्हाला काय करावे लागणार? तर 2023 मध्येच हा GR काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये एक फॉर्म होता। तो फॉर्म तुम्हाला भरून तुम्हाला द्यायचा होता। त्या फॉर्मची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तो फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये नेऊन द्यायचा आहे। तर तो फॉर्म कशा पद्धतीने आहे ते इथे बघूया। तर इथे बघा, 28 फेब्रुवारी 2023ला जो GR काढण्यात आलेला होता, तर तेथे या योजनेअंतर्गत मंजुरी दिली होती। तर हा जो फॉर्म आहे तो तुम्ही इथे बघू शकता। तर या फॉर्मवर तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे। तसेच सोबत तुम्हाला शिधापत्रिकेच्या पहिला व शेवटच्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच याची झेरॉक्स जोडायची आहे। तसेच तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पेजची झेरॉक्स जोडायची आहे आणि जो कुटुंब प्रमुख आहे त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा इथे द्यावा लागणार आहे आणि स्थळ आणि दिनांक टाकून हा फॉर्म तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये नेऊन द्यायचा आहे। तर ज्यांना पैसे हे मिळत नाही त्यांनी हा फॉर्म भरून घ्या आणि ज्यांना पैसे मिळत आहे त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। असेच नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या युवनटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।